नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही मेथीचे थेपले खाल्ला असाल, तुम्ही दुधीचे थेपले खाल्ला असाल किंवा विविध प्रकारचे थेपले खाल्ला असाल किंवा बनवला असाल, तर आज मी तुम्हाला गुजराती लोक पालकचा थेपला कसा बनवतात ते सुद्धा पनीर टाकून ते दाखवणार आहे। हा थेपला खाल्ला किंवा तुमच्या डाएट मध्ये या थेपल्याचा उपयोग केला तर तुमचं वजन झटक्याने कमी होणार। आठवड्यामधून 2 ते 3 वेळा ह्या थेपल्याची रेसिपी बनवून नक्की खावा। ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी ही रेसिपी एकदा ट्राय करा व तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। इथे मी 3 जुडी पालक घेतलेला आहे। मार्केटमधून आणल्यावर ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण की ह्याला धूळ, माती, चिखल चिटकलेलं असतं। ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याची देठं काढून घ्यायची आहेत अगोदर। आणि पालकला सर्वात अगोदर आपल्याला शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे, म्हणून अगोदर आपल्याला चाकूधार करून घ्यायला पाहिजे। चाकूधार असल्यावरच पालक चांगल्या प्रकारे बारीक कापली जाते। तुम्हाला पालक वापरायची नसेल तर तुम्ही पालक जागी मेथी सुद्धा वापरू शकता किंवा दुधी सुद्धा वापरू शकता आणि ह्याच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। असा कोणता पदार्थ टाकला की पालकचे थेपले दिवसभर मऊ आणि एकदम चविष्ट लागतात, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला कळणार आहे गुजराती लोक पालकमध्ये कोणता पदार्थ टाकतात ज्याच्याने चविष्ट व दिवसभर एकदम मऊ राहतात। असं लेयर्स मध्ये कापलं तरी चालेल किंवा असं पूर्ण कापलं तर त्याच्यावरून असं आणखीन एकदा चाकू फिरवून घ्या आणि असं एकदम बारीक कापून घ्या। असं बारीक कापून झालं पालक तर थोड्या वेळ आपण याला बाजूला ठेवूत आणि पुढची तयारी करून घेऊ। तर मंडळी, इथे आपल्याला थेपल्यासाठी वाटण बनवायचे आहे। त्यासाठी लहानसं मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे। आणि ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही, जाडसर वाटून घ्यायचं आहे। ह्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी जाडसर वाटून घेणं महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे पाटा वरवंडा असेल त्याच्यावर ठेचून घेतलं तरी काही हरकत नाही। तर मंडळी, आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे चव एकदम उठून यायला पाहिजे या थेपल्यामध्ये। चला तर मंडळी, आता पुढच्या तयारीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे। तर मंडळी, इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे किंवा एखादी कढाई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचं आहे। पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे। तुम्ही बटर वापरलं तरी चालेल किंवा साजूक तूप वापरलं तरी काही हरकत नाही। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की सर्वात अगोदर आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे चटकायला लागले की 1 चमचा ओवा टाकायचा आहे। तुम्ही दोघांपैकी एकच जिन्नस वापरू शकता, म्हणजेच की जिरे किंवा ओवा वापरू शकता। 1.5 ते 2 चमचे सफेद तीळ टाकायचं आहे आणि हे बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। आता ह्या सर्व जिन्नसांना थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। फक्त 30 ते 40 सेकंदापर्यंत ह्यांना परतून घेतलेला आहे आणि मिरचीचा हलकासा कच्चेपणा निघून गेलेला आहे। तीळ चटकण्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी। पाव ते अर्धा चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी। आणखीन थोडासा तिखटपणा वाढवण्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट वापरत आहे। लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल। फक्त हिरवी मिरचीचाच वापर करून तुम्ही हा थेपला बनवू शकता। आता पुन्हा आपल्याला 20 ते 30 सेकंदापर्यंत या सर्व जिन्नसांना परतून घ्यायचं आहे। पुन्हा काही सेकंद आपल्याला परतून घेतलं की सर्व मसाल्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा बरं का, सर्व मसाले परतवत असताना, नाहीतर हे मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे। आता इथे आपल्याला कापून ठेवलेली संपूर्ण पालक या पॅन मध्ये काढून घ्यायची आहे आणि सोबतच भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर वापरायची आहे। फ्लेवर चांगला येणार म्हणून कोथिंबीर वापरा। आता ह्या पालकला आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला पाणी सुटायला पाहिजे। जोपर्यंत पाणी नाही सुटत आहे तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला असं वाटत असेल पालकचं प्रमाण जास्त आहे सध्या तरी, पण जसं जसं ह्याला आपण परतून घेऊ तसं तसं पालकचं प्रमाण कमी होत जाईल, जसं जसं ह्याला पाणी सुटणार तसं तसं। तर आपण पाहू शकता 1 मिनिटापर्यंत पालकला किती मस्त पाणी सुटलेलं आहे आणि पालकचं प्रमाण आपोआप कमी झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही मसाले वापरायचे आहेत, ज्याच्याने पालकचा फ्लेवर आणखीन चांगलं उठून यायला पाहिजे। तर सर्वात प्रथम इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, सोबतच 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि पुन्हा चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून पालकचा संपूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तर मंडळी, वाटलंच तर तुम्ही काही सेकंद चमचा चालवून ह्याला झाकण लावून ठेवा 2 मिनिटापर्यंत, पालक चांगल्या प्रकारे शिजेपर्यंत, म्हणजे संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत झाकण लावून ठेवू शकता किंवा सतत चमचा चालवत आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे।
तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत पालकला सतत चमचा चालवून मस्तपैकी परतवून घेतलेला आहे आणि पालकची ही भाजी तयार झालेली आहे. मेथी आणि पालकमध्ये एक फरक आहे. मेथीला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटत नाही आणि पालकला जसं जसं तुम्ही शिजवत जाणार तसं तसं पालकला जास्त पाणी सुटणार, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या भाजीला पूर्णपणे अगोदर थंड करून घ्यायचा आहे. भाजी पूर्णपणे थंड झाली की याला मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता ह्यासोबतच आपल्याला इथे 150 ग्राम पनीर घ्यायचं आहे. तुम्ही पनीरचं प्रमाण वाढवू शकता, ते तुमच्या क्वांटिटीवर अवलंबून आहे. आता इतक्या क्वांटिटीमध्ये मी 4 ते 5 लोकांसाठी हे थेपले बनवून घेत आहे. तुम्ही याला पराठे सुद्धा बोलू शकता, नाव काही पण द्या, पण चवीला एकदम भन्नाट लागतं. आणि पनीर आपल्याला मलाई पनीर वापरायचं बरं का, कडकवाला पनीर वापरू नका. तुम्हाला थेपले एकदम मऊ लुसलुशीत पाहिजे असतील आणि दिवसभर टिकवून ठेवायचे असतील आणि चव जशीच्या तशी पाहिजे, म्हणजे सुरुवातीला थेपले किती चवीला एकदम भन्नाट लागतात. कोणतेही थेपले घ्या, पराठे घ्या, सुरुवातीला गरम गरम खायला एकदम चवीला चांगले लागतात आणि त्याची चव तशीच टिकून राहण्यासाठी तुम्हाला पनीर एकदम सॉफ्ट घ्यावं लागणार. 2 प्रकारचे पनीर येतात, एक मलाई पनीर येतं आणि एक कडकवालं पनीर येतं. आपल्याला मलाई पनीर वापरायचं आहे आणि कधीही पनीरला किसून घ्यायचं आहे बारीकवाले किसणीने. हाताने मॅश करून घेऊ नका, किसून घ्या तरच रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. संपूर्ण पनीर असं किसून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला आता पीठ वापरायचं आहे. पण पीठ वापरण्या अगोदर आपल्याला पनीरला पालकच्या भाजीमध्ये एकजीव करायचं आहे. चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं, नाहीतर काय होणार, पीठ टाकलं आपण आणि पनीर एकाच बाजूला गेलं की चव चांगली येणार नाही आणि थेपले सुद्धा बरोबर बनणार नाही. म्हणून आपल्याला अगोदर सर्व पनीर भाजीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. तुम्ही पालक पनीरची भाजी खाल्ला असाल पण पालक पनीरचा पराठा खाल्ला नसाल, इतकं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. माझी ही रेसिपी तुम्ही पाहिली असेल आणि तुम्ही कधीही ट्राय केली असेल किंवा तुम्ही कधी बनवली असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असं चांगल्या प्रकारे सर्व पनीर भाजीमध्ये एकजीव झालेला आहे. आता इथे आपल्याला सर्वात प्रथम गव्हाचं पीठ वापरायचं आहे. 200 ते 250 ग्राम गव्हाचं पीठ आहे, पण लागेल तसं वापरू शकता. म्हणजे थोडंसं याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ उरवून ठेवणार आहे. पाव वाटी उरवून ठेवलेलं आहे आणि इथे 2 ते 3 चमचे फक्त आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे. थेपले मऊ राहण्यासाठी चण्याचं पीठ टाकणं गरजेचं आहे. आणि थेपल्याची चव जास्त वेळ राहिली तरी वातट न होण्यासाठी इथे आपल्याला आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे. तो जिन्नस आहे 2 ते 3 चमचे दुधावरची साय, म्हणजे फ्रेश साय वापरायचा बरं का. एक दिवस अगोदर जुनी वापरू नका, त्याचा वास आंबट येणार. फ्रेश साय वापरा किंवा तुम्हाला साय वापरायचं नसेल 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल, साय वापरायची नसेल. आणि पुन्हा चांगल्या प्रकारे पिठाला एकजीव करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल आणखीन गव्हाचं पीठ लागणार की नाही. अगोदर चमच्याने एकजीव करा, नंतर चांगल्या प्रकारे मळून घ्या. आणि मळायचं कसं, रोज आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो ना, हुबेहूब तसंच मळायचं आहे. रेसिपी एकदम सोपी आहे मंडळी, काहीच अवघड नाही. तुम्ही सकाळी सकाळी डब्याला सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता लहान मुलांना. आणि लहान मुलं पालेभाज्या खात नाही सहसा, तर अशी पालकची किंवा मेथीची किंवा दुधीचा थेपला बनवून तुम्ही डब्याला किंवा मोठ्यांना सुद्धा देऊ शकता. न खाणारे सुद्धा किलोने पालक आणतील, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त सैल. रोज चपातीच्या कणिकसाठी जसं पीठ मळतो ना, हुबेहूब तसंच मळून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला ओल्या सुती कापडानं झाकून ठेवायचं आहे किंवा ह्याच्यावर मोठंसं भांडं तुम्ही ठेवू शकता, पीठ कोरडं पडू नये म्हणून. आणि 10 मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे पिठाला, म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे सेट झालं की रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. कापड काढायचं आहे आणि पीठ कोरडं पडलं असेल तर थोडंसं मळून घ्यायचं आहे. कोरडं नाही पडलं असेल तरी पण थोडंसं मळणं फारच गरजेचं आहे. पीठ जितक्या चांगल्या प्रकारे लवचिक होणार तितकंच ह्याला आकार द्यायला एकदम सोपं जाणार, म्हणून पीठ मळून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि चांगल्या प्रकारे पीठ मुरलं सुद्धा आहे. आता ह्याच्यामधलं थोडं थोडं पीठ काढायचं आहे आणि ह्याचे उंडे अगोदर बनवून घ्यायचे आहे. थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने उंड्याला लावून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला ना जास्त पातळ ना जास्त जाड, जसं आपण रोज चपात्या लाटतो ना तसं लाटून घ्यायचं आहे. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान लहान थेपले बनवू शकता किंवा मोठे मोठे सुद्धा थेपले बनवू शकता. तर मंडळी पाहू शकता अशी मोठीशी चपाती अगोदर लाटून घ्यायची आहे. तशी तर ही गोलच झालेली आहे आणि याची रुंदी ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे. पण मी एक समान आकार येण्यासाठी असं ढाकण घेतलेलं आहे. कोणत्याही डब्याचं ढाकण घ्या आणि असं एक समान आकार तुम्ही काढू शकता. किंवा तुम्हाला गोल गोल चपात्या लाटता येत असेल तर तुम्ही असे थेपले लाटून तयार करू शकता.
जे नवशिके आहेत त्यांनी असं ढाकणच वापरायचं आहे, म्हणजे एक समान सगळे चपात्या म्हणजेच की थेपले तयार होणार. पाहू शकता असा मस्त गोल गरगरीत थेपला तयार झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने सर्व थेपले तयार करून घेतो आणि ह्याला लगेच तुम्हाला भाजून सुद्धा दाखवतो. तर इथे हे थेपले भाजण्यासाठी मी लोखंडी तवा वापरत आहे. ज्याच्यावर रोज चपाती बनवतात ना तो तवा वापरायचा आहे. नॉनस्टिक तवा वापरला नाही तरी चालेल. आता तवा चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यावर आपल्याला तेल नाही लावायचं. अगोदर आपल्याला एक थेपला टाकून घ्यायचा आहे आणि अगोदरच उलटून घ्यायचं नाही किंवा तेल लावायचं नाही. जोपर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. एका बाजूने भाजल्यावर असा गोल गोल फिरतो म्हणजे तव्याला चिटकत नाही. आता ह्याला आपल्याला हळूवारपणे उलटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे किंवा बटर सुद्धा लावू शकता. असं वरतून चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे. काही सेकंदापर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला उलटून पालटून मस्त थोडेसे दाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत उलटून पालटून दोन्ही बाजूने हलकेसे डाग पडेपर्यंत हा थेपला तयार झालेला आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व थेपले मी भाजून घेतो. 13, 14, 15, 16, 17, 18 बरोबर 18 पालक पनीरचे थेपले तयार झालेले आहेत आणि इतके मऊ लुसलुसीत झालेले आहेत. दिवसभर जरी राहिले बंद डब्यामध्ये ह्याची चव आणि नरमपणा अजिबात कमी होणार नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. अशी थेपलीची रेसिपी एकदा बनवून पहा आणि 200 ते 250 ग्राम पिठामध्ये 2 ते 3 चमचे दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम वापरा. गुजराती लोक सहसा दुधावरची सायच वापरतात थेपले नरम राहण्यासाठी. आणि पनीर सुद्धा वापरा बरं का, पनीरने चव भारी येते. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये.